जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला सरपंच झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा बघतीस तू माझ्याकडं मला सरपंच झाल्यासारखं वाटतंय. आयुष्यभर मी तुझ्याकडे बघतच बसते आता. का असं काय बोलती? अरे तुला काहीतरी वाटायला पाहिजे. हा, इतकं वर्ष झाले आपण प्रेम करतोय, लग्नाचं तर अजून आता पत्ताच नाही. फक्त बघतीस माझ्याकडे मला आज सरपंच आता फक्त 2 दिवस, 2च दिवस. आता इलेक्शन आहे तुला माहिती आहे ना. माहिती. आणि ह्या वेळेस ना 100% मी सरपंच होणार आहे. 2 वेळेस पडलो मी, तवा आहे ना अनुभव नव्हता. अरे पण आता मी तुला बोलले ना की हो तू सरपंच, पण मग लग्न करणार आहे तू. हे बघ, मी सरपंच जेव्हा होईल ना तेव्हा तुझ्यासोबत लग्न करे. हा, आणि जर तू सरपंच नाही झालं तर मग लग्न नाही करायचं आहे का नाही? कस काय नाही होणार सरपंच मी? 100% होणार आहे. एवढे काम केलेत लोकांचे मी, एवढे काम केलेत. बाकीचे लोक काय करतात, हे नेते बाकीचे राजकारणी लोक इलेक्शन जवळ आला का महिनाभर 2 महिने आधी पळत येत. जेव्हापासून मी पडलो ना 2 वेळेस, म्हणजे मी पडल्यानंतर 10 वर्ष झाले, 2दा पडलो, तेव्हापासून ना मी काम करत आलेलो आहे. जनसेवा केली, लोकसेवा केली. तुला सांगतो एवढे काम केले ना लोकांचे मी. कोणी मला सांगत दळण घेऊन या गावातून, दळण आणले. एक जण तर म्हणला मा कुत्रा आहे ना हागून आणा, त्याला हागायला नेलं मी. हा, एक बाई आहे ना ढुंगण दूध होती पोराचं बरं का, तिला जमाना तिने ना त्या लहान पोरांनी ना असा माझ्यासारखा कुर्ता घातला होता. ते ढुंगण धुवायला लागली का ते कुर्ता खाली पडायचा, ढुंगण धुवायला लागली का कुर्ता खाली यायचा, म्हणजे भरला कुर्ता. मग मला काय केलं, त्या बाईनं बोलिलं. मग तिनं कुर्ता धरला आणि मला ढुंगण धुवायला लावलं त्या पोराचं. छे बाई, म्हणजे एवढे निकृष्ट कामं केलेत, एवढे घाण कामं केलेत मी. अरे तुला मग लाज वाटाय पाहिजे. एवढी कामं करून तू बावळटावानी, जर तुला कोण निवडून देत नसेल, तुला वोटिंग पडत नसेल, तर तू कसं काय हे होऊ शकतं? नाही, या वेळेस ना तुला सांगतो लोकांना ना माझ्या कामाची जाणीव झाली. पण तुला खरंच सांगते, तुला बिलकुल अक्कल नाहीये. सरपंच व्हायला ही अशी कामं करावं नाही लागत. लोकांचे कुत्रे फिरवायला, लोकांचं हे धुवायला, लोकांचं ते धुवायला. नाही, हे बघ, यालाच म्हणतात खरा हाडाचा नेता, हाडाचा सरपंच. असे छोटे मोठे काम करावं लागते. तर हा, बाकीच्या लोकांसारखं नाहीये डेरे हालीन पलगावरी. हा, माहितीये का परवा काय झालं? काय झालं? एका जणांची बायको पळून गेली. हा, मग आता त्यात तू काय केलं? नाही मी सांगतो ना, तिकडे गेलो, त्या बायाच्या घरी गेलो, त्यांना सगळं समजून सांगितलं आणि त्या माणसाची बायको घेऊन आलो. बघ मग, कोणाची बायको पळून जाती, कोणाचं नवरा पळून जातोय, कोणाचं कुत्र पळून गेलेलं सुद्धा मी माग आणतोय. म्हणजे कुत्र्यासारखे काम केलेत मी 10 वर्ष, कुत्र्यासारखे. आणि ह्या वेळेस सरपंच होणार म्हणजे होणार, कोणी रोखू शकत नाही मला. इथून पुढे पण ना तू असेच कुत्र्यासारखे काम कर, तरी तुला कोणी वोटिंग देणार नाही. तू तर देशील ना? मी पण नाही देणार. हे असं नको, येड्या नको बोलू तू. असले जर तू काम केलीस ना तर देणारच नाही. ऐक ना सरपंच, ऐक ना, सरपंच होऊ दे ना मला. मी देते तुला वोट. तू काय कर, माझ्या घरचं ना टॉयलेट घासायला ये. तू आता अशी काम सांगणार का मला? मग काय करू, तू सगळ्यांची कामं करतोस, मग माझं करायला काय झालं? तुझ्या मी एवढंच म्हणते ऐक ना, की माझ्याशी लग्न कर, ते पण तुला जमत नाही. ऐक एकदा आहे ना मी सरपंच झालो ना, मग हे अशी काम सोडतो ना. थोडे दिवस करू दे ना मला सरपंच होईपर्यंत, नंतर मी काम करणार आहे, पण एवढे खालच्या दर्जाचे काम नाही करणार. अरे नाही, तुला माहिती का नंतर काय होणार आहे? जेव्हा तू सरपंच होशील ना तेव्हा लोक आहे ना तुला फोन करून बोलवतील, ये ना आमचं टॉयलेट घासून द्या, घाण झालं, बाथरूम घासून द्या, मी जाईन का? या ना आमचं पोरगा हाकतंय, तुम्ही धुवायला या, अशी कामं देतील तुला. तुला माझ्यावर विश्वास नाही वाटत आहे ना? तुला विश्वास नाही माझ्यावर? अरे तू गेले 2 वर्ष पडलास बाबा. 2 वर्ष नाही, 10 वर्ष. हा तेच, 2 वेळेस पडलोय मी. जो मी सरपंच होईल ना तेव्हाच मी तोंड बघालीन तुझं. अरे तू काही येणार सुहास, ऐक ना, माझ्या मुलांना सोड ना तेवढे शाळेमध्ये. हा, लगेच जमल. कुठे पोरं? घरी पोरं माहित नाही तुला? चला रोज तर सोडतो तो. चला पोरं सोडायचे तर तुझं घरी जा, मला काम आलंय. मला जनसेवा लोकसेवा करायची मला. अरे तुला कळतं का, तू आता लोकांची पोरं सोडायला लागलास का? हा, लोकांची पोरं तू आता त्याला हे आणायचं ना, निवडून आणायचं. देणार तुम्ही त्याला खरंच वोट? काय सुहास, मग मतदान देणार 8 दिवस झालं मुलं सोडतोय. मग मागच्या वेळेस त्यांना का नाही तुम्ही वोट केलं? मागच्या वेळेस आलीच नव्हती आमच्याकडे, तर आम्ही कसं करणार? नाही मागच्या वेळेस ना त्याला पोरच नव्हती. हा, आता पोरं झाले ना. बरं ऐक, ह्या कोण? ही सरपंची बाई आपल्या गावची.
म्हणजे माझी होणारी बायको. काय बोलताय वा. पण हा सरपंच नाही झाले की मी नाही होणार. सरपंच जर झालो ना तरच माझ्यासोबत लग्न करणार आहे. असं का? हा. असं मी नाही म्हंटले. हा भ्रम तुझ्या डोक्यात आहे, माझ्या नाही. अरे पण तुम्ही वाद कशाला करताय? एक सेकंड थांबा, फोन आला. मी सोडतो ना. हॅलो, हो का? रिक्षावाला का? बरं ठीक आहे. हो चालेल, ठीक आहे. हो, कुठे पोर तुझं काम केलं रिक्षावाल्यानी, मुलं नेली. अरे मी केलं असतं राव, असं नाही ना वहिनी. मी केलं असतं. सोबत एन्जॉय करून घे, आम्ही देऊ तुला मत. मला असं नाही आवडत राव, मी सोडले असते पोरं. आता चल, टाइम आहे आपल्याकडे, आपण फिरायला जाऊ. जाऊ कुठं? मस्त हा, हा. एन्जॉय. सुहास, नाही फिरायला नाही, गावात प्रचाराला चल तू. नाही, हा, मी- तू म्हण सुहास तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. पीछे पडेंगे. हा, चला. बरं सुहास, ऐक, जाऊ दे. वहिनी आहेत, मस्त नवीन गार्डन झाले, तिथं फिरून घे. मुलं गेले, टेन्शन नाही. चल येते मी. जाऊ का वहिनी? मस्त गोड आहेत वहिनी. सरपंचीन बाई. हे बघ, शांत बस. लय झालं आता तुझं बावळटपणा. काय झालं? मी काय बोलते ते ऐक. हे बघ, मला सांग, तू मागच्या वेळेस उभा राहिलेला, तुला किती मतं पडलेली रे? 15 15. आणि त्याच्या मागच्या वेळेस तू उभा राहिलेला, 2 आई बापाचे माझ्या. ह्याच्यावरूनच ओळखून घे आपल्याला कोण किती विचारते आणि कोण किती विचारत नाहीये. तेव्हा मी कमी काम केलते. हे बघ, तुला सरपंच बनायचंय ना, तर तू ते कसं बनायची ती आयडिया तर तुला घ्यायला लागलच ना. कोणाकडून? आता मला सांग, आपल्या गावचे जे सरपंच आहेत हा. त्यांनी काय असं लोकांची कामं करून, लोकांचे कुत्रे आणून, मुलं सोडून, सगळं धुवून बिवून सरपंच झालेत का? नाही ना. मग? मला असं वाटतं की तू त्यांना विचार की तुम्ही सरपंच कसे झाले, त्यांचा अनुभव घे आणि मग तू तसं कर. ते 25 वर्षापासून तेच सरपंच आहेत. मग तू विचार कर, तू पण उभा राहिलास, पडले ओट पण ते तुला. मला सांगतील का? मी तुला नेते. बर, चल. चल. सरपंच साहेब झोपलेत काय? हा सत्य चाललो जरा आराम. काय नाही, चाललो होतं रस्त्याने म्हणलं या बस बर चालेल. आता थोडं भरणं करायला लावलं गाड्यांना, हा तिकडे स्प्रिंकलर चालू करून दिले वांग्याला टमाट्याला. हा ते काय चालू आहे. हा म्हटलं जरा आराम करावं, शांत वातावरण आहे एकदम इथं, हा आहे की नाही? झाडं बिड मस्त लागले फुलाचे सारे. हा आवड आहे मला. आणि ग्रामपंचायतची कामं मग दुपारपर्यंत तिकडे बघतो, आहे की नाही? कोणाला पाणी आहे, कोणाला नाही. नमस्कार सर. नमस्कार. काय रे श्वास? बस या बसू द्या श्वासला. श्वास कस काय येणं केलं? पूर्वा तू पण आली? हा, बर. अहो थोडं बोलायचं होतं तुमच्या सोबत. काय? जरा तुमचे अनुभव घ्यायचे होते आम्हाला. बर विचार ना. काय इथं डोकं बंद पडलंय ना, त्यामुळे जरा चालू करायला आले. डोकं बंद पडलंय का? सरपंच साहेब, तुम्ही मला सांगा, तुम्ही सरपंच कसे झाले बरं? लोकांचे कुत्रे घरी पोचून, कुत्र्यांना फिरून, लोकांचे मुलं शाळेत सोडून, शाळेतून घरी आणून, परत लोकांची कामं करून असे सरपंच झाले का हो तुम्ही? नाही, मग कसे झाले? हे असं हे काम करून नाही सरपंच होत. मी बघतोय की सुहास 2 पंचवार्षिकला उभा राहिला, तर दोन्ही इलेक्शन हारला तो आणि मतच पडली नाही त्याला, डिपॉझिट जप्त झालं त्याचं. आता मला एक सांगायचंय की मी 25 वर्ष झाले सरपंच आहे, पण कामं कुठली करावं लागतात माहिती का जनतेची? तू जे करतो ना की कोणाची म्हणजे घरगुती कामं करत राहतो, हे काही घरगुती कामाचा हा विषय नाही. तर लोकांना पाणी वेळेवर सुटतं की नाही, कुठं मोटर खराब झाली का, त्याच्यानंतर लाईट, रस्ते, काँक्रिटीकरणाच्या अंतर्गत रस्ते, जे काही जिल्हा परिषद पंचायत समितीकडून जे निधी येतात, तर ते व्यवस्थित कामं गावामध्ये करून घेणं, आलं का लक्षात? आणि जे काही शासनाच्या योजना आहेत ना त्या राबवणं, त्या आपल्याकडे कशा येतील हे बघणं, स्वच्छता अभियान राबवणं, घंटागाडी, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंय ना घंटागाडी, म्हणजे बाबा कचरा स्वच्छता ठेवली म्हणजे निरोगी राहतात माणसं. हे सगळ्या काही गोष्टी हे काम मोठमोठी कामं करावं लागतात. रस्ते, पाणी, लाईट ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. लोकांना वेळेवर या सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत. मग मी ह्याला हेच समजवतीये की तू हे जे काम करतोय ना, ह्याने तू सरपंच नाही बनू शकत. तू महत्वाचे काम कर की जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल, एका घराला फायदा तू होईल कसं अशी करील कामं आता? नको करू.
तो जर समजा प्रक्रियेमध्ये जर म्हणजे मला एक म्हणायचं सरपंच झाला किंवा सदस्य जरी झाला तर त्या बॉडीमध्ये मग तो हे म्हणू शकतो की असं आहे त्याची इच्छा आहे सरपंच होण्याची. आता एक काम कर, मीही लोकांची कामं करून करून थकलोय. या इलेक्शनला तुझी तळमळ बघून मीच तुला आहे ना आपल्या पार्टीकडून सरपंच पदासाठी उभं करतो. जमल ना मग. हा भारी काम होईल म्हणजे आमचं तुला निवडून आला समजायचं, पण लोकांची कामं केली हो. हा. सरपंच साहेब ह्यांना एकदाच तुम्ही निवडून आणा म्हणजे आमचं लग्न होईल. हा हा. लग्न मग त्याच्यामुळे तुमचं लग्न अडलं का? मी बघतो तुमची मैत्री आहे, मी बघतोय. हम्म. हा किती वर्ष झालं म्हणजे मी काय त्याची झालं वाट बघत सरपंच बसते. पद आणि लग्नाचा काय संबंध? तो म्हणतोय तो की जर मी सरपंच होत नाही तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. हा काय श्वास नाही लग्नाचा आणि याचा काय संबंध आला? नाही पण मी ठरवलं ठरवलं समजा आता तू सरपंच नाहीच झाला, हा मी नाही तुझ्या म्हणजे मी नाही तुला उभा केलं, हा नाही निवडून आणलं, मग तू लग्नच नाही करणार का? नाही करायचंय पण तुमचं- एक स्वप्न होतं माझं तसं. स्वप्न करू ना पूर्ण, पण लग्न करून पूर्ण करू. हा बर आणि आता तुम्ही म्हणलेच उभा करतो तर होणारच सरपंच मी. तुला करतो मी सरपंच, पण लग्न करून टाकू. हा. अरे तुमच्या लग्नाचा खर्च मी करतोय. बर. मी बऱ्याच वेळा बघतोय तुम्ही या बगीच्यात बस त्या बगीच्यात बस, कधी माझ्या वावरात येऊन बसताय तुम्ही, हा, हा. बसलेत की नाही. पण मी काय सोडून देतो कारण बसलो, मला आता सगळं गाव सांभाळायचं असतं. हम्म. हा? तुझी इच्छा आहे ना? हो हो एवढं चांगली तुला बायको मिळते श्वास, हा आणि या कारणासाठी फक्त लग्न थांबवलंय होय? संतोष भाऊ ऐकताय का सगळं काही? हा, ऐकतोय ना. ऐकताय ना? तुम्हाला पटलं का याचं हे? त्याचं काय पटलं नाही आपल्याला आता लग्नाचं आणि ते सरपंचाचं नाही, काय आता पण काय संबंध येतो? नाही, आता पटून घ्या तुम्हीच. नाही नाही आम्ही पटवून घेतो, तू लग्न करू आधी. हा, हा? तुला निवडूनच आणू आता. हा निवडून आणू. बरं, हा? बरं, जमलं. काय करू आणि लग्नाचा खर्च कमी माणसामध्ये मोजक्या माणसात लग्न करू. हो. एकदम मोजक्या माणसं. जमलं. मी अशी कित्येक लग्न लावलीत मोजक्या माणसामध्ये हा लग्न लावू. हा आणि त्याच्यानंतर तुला आहे ना आपल्या पार्टीकडून उभा करतो. आणि आता तुला माहितीये का जनतेतून सरपंच पद आहे आणि मला थकल्यासारखंच झालंय, तर त्यामुळे आहे ना. पण एक आहे, मला एक शब्द दे हम्म. की कोणाचे पैसे खायचे नाही, नाही नाही अजिबात नाही. अजिबात नाही, कामच करायचे. आणि नाहीतर तुला घरी काय कमी आहे? नाही नाही हा? मी आहो सरपंच कोणी श्रीमंती आहे घरी? एवढे दिवस मी खिशातून पैसे घातलेत. हा मी लोक मला दळण आणायला पाठवायचे, पैसे नव्हते देत, मग मी खिशातून द्यायचो. हा पोरं सोडायला जायचो, हा त्याला रिक्षाचं भाडं मी घालायचो, माझ्या गाडीचं पेट्रोल जायचं, मला सगळं माहिती, लय पैसे गेले. सगळं माहिती. म्हणजे मी खिशातून जर घालतोय हा. पण नसतानी. पण एक आहे मग? लोकांची पण भावना तुझ्याविषयी आहे असं हा. काही समजू नको. ही जी कामं केली ना ती पण काही कामाला येणारच आहे. लोकांची जी कामं केलेत हा आता बरं सगळ्या झालं सरपंच साहेब तुम्ही जरा डोक्यात काहीतरी घातलं ह्यांच्या 4 गोष्टी त्यांना कळाल्या. मी इतके दिवस झालं बोलते पण त्यांच्या डोक्यात काही जातच नव्हतं. असं आता ना? बरं झालं. नाही तर आधी तुमचं लग्न करू संतोष भाऊ, मुहूर्त बघू आणि यांचं लग्न लावून देऊ. हा. हा? हा. चला चहा घ्यायला. हा चला चहा पाचतो तुम्हाला. चल मस्त गार्डन आहे सरपंच साहेब. हा? हा मला आवड आहे गार्डनची. हा. भारी केलंय ना? हो एक नंबर. हा